गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा आणि इथं मस्तपैकी 1 किलो गाजर आणलेले आहेत। छान असे किसून घेतले, आधीरामध्येच घेते, नंतर तूप गरम केलं, कोमटच गरम केलेला आणि हा जो गाजराचा किस आहे ना तो वाटीने मोजून टाकला, म्हणजे साखर टाकण्यासाठी व्यवस्थित मेजरमेंट भेटतं ना, कमी जास्त साखर जे होते त्यामुळं वाटीने मोजून टाकते। अशा प्रकारे 3 का 4 वाट्या का 5 वाट्या असं काहीतरी गाजराचा हलवा झाला होता आणि मग थोडासा फ्राय केला की कसं ऑरेंज कलरचं दिसतं। हे गाजर असं एकदम रेड दिसत होतं आणि परतवल्यानंतर ऑरेंज कलरचं दिसत होतं। थोडंसं परतून घेतलंय। नंतर जेवढ्या वाट्या जे गाजर किसलेले होतं त्याच्या अर्धे ना हे घ्यायचं असतं साखर। ती साखर मेजरमेंट केली, म्हणजे फ्राय करून घेतलं मस्त असं तुपात आणि त्या साखरेमध्ये काहीतरी पडलेलं ते काढून घेतलं। तर साखर टाकून पण आणखीन छान असं फ्राय करून घ्यायचं। साखर टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटलं, म्हणजे त्याला साखरेने इथं पाणी सुटलेलं होतं, तर ते सगळं पाणी आटवून घ्यायचं असतं, तर ते मी आटवून घेत होते। नंतर याच्यामध्ये खवा टाकल्यावर पण खूप छान लागतं, पण मी खवा आणला नव्हता, विसरले, त्यामुळे मी थोडीशी साय नव्हती माझ्याकडे, थोडीशी साय टाकली। जेवढं तूप टाकणं आणि इथं काजू बदाम पिस्ता जे काप आहे ते कट करून घेतले, ते टाकून मस्त छान गार्निशिंग करून घेतलं। आता गाजराचा हलवा रेडी झाला आहे खाण्यासाठी। ते फ्राय केले आणि आणखीन वरून काजू बदाम टाकले आणि नंतर ना मी ही व्हॅलेंटाईन डेसाठी छान अशी थाळी बनवली। बटाट्याची सुकी भाजी, आम्रखंड, पुलाव, कुरडई तळलेली होती, नंतर उडदाच्या डाळीचा पापड, सालपापडी होती आणि बटाटा भजी बनवले होते। सॅलडमध्ये गाजर आणि टोमॅटो होते आणि पुरी, असा छानसा बेत बनवला होता मस्त असा व्हॅलेंटाईन डेला। तर खूप छान थाळी दिसते, पाहू शकता। संध्याकाळचं आम्ही डायनोसर गार्डनला गेलो होतो गर्दी होती, बाहेर गेलं सांगते की बाहेर डायनोसर त्याची इन्फॉर्मेशन दिली होती। दीदी खेळू दे मग बस। आधी त्याच्या आतमध्ये बघ जाता येतंय। कधी येणार आहे? मग तुम्ही बोललेच नाही मला। कसं काय असतं, मी तुम्हाला जातो म्हटलं होतं की
सरक आधी चल. काही चिखलात भरलात बाय. अरे बघ ना अमृता खाली. वर बेबी.